मित्रांनो हा बघा एकदम भारी पिकलेला आंबा सापडलाय आपल्याला, एकदम मस्त आहे आणि कावळ्यांनी पण खाल्लेला आहे तो आंबा। हॅलो मित्रांनो, तर कसे तुम्ही? तर आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता आणि पूर्ण झाडेच झाडे। आपण गावाच्या पाठीमागे आलोय आणि आता आपण इथून सध्या दोडक्याचा कॅरेट आणायला चाललोय। तिथून नाही तर आपल्याकडे टीव्हीचा रिसिव्हर आहे तो नीट करायचा आहे आपल्याला आणि आता इथून आपण टिटवाला जाणार आहे। आणि तर आजचा व्हिडिओ आपल्याला फक्त असंच एंटरटेनमेंट पर्पस, म्हणजे आज आपण मावशीच्या तिथं जाणार आहे आणि आंब्याचा रान आहे तिथं आणि तुम्हाला दाखवेल की कशा प्रकारे आता आंबे पिकू राहिलेत की नाही पिकती, त्याच्यामुळं आता आपण तिकडे जाणार आहे। तर व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता लवकरच आपले 100 फॉलोवर म्हणजे सबस्क्रायबर पुरे होतील। तर प्रत्येकाने सपोर्ट करा थोडासा आणि असंच आपण व्हिडिओ नवीन नवीन बनवत राहू। तर चला आता निघूयात तिकडं। काल ते जेव्हा बायले त्या झाडाला घेऊन गेलं पका पाहिजे तो तीन देव चांगला माल देतील माल। गाईस, तर आपण आता आलोय आंब्याच्या रानामध्ये। बघा आंबे लागले पण ते खूप आहे, एकदम भारी आहे, पण अजून पिकलेले नाही आहेत, त्याच्यामुळं आता आपण अजून जाऊ खाली आणि बघू पिकलेले आहेत का। बघा खाली खूप आंब्याचं रान मोठं आहे आणि आपले 2 सिक्युरिटी गार्ड ते बघा। तर चला अजून दाखवतो मी तुम्हाला। मित्रांनो या साईडला काजू आहे आणि या साईडला आंबे आहेत बघा। चला काजू पण दाखवतो तुम्हाला, चला दाखवून आणतो। तिथे साईडला खूप आहे, चला। कसे एकदम भारी आहे ना, हे बघा एकदम ब्रँडेड माल, एकदम भारी। तर आता आंबे पाहू, चला इधर आले काजू, आता आंबे बघू। मित्रांनो खायला खूप टेस्टी लागतंय, हे बघा काजू आंबे आणि या साईडला हापूस आंब्याचे रान आहे आणि हे बघा हे ना खूप हापूस आंबे लागले इकडे तिकडे, एकदम भारी भारी आहे आणि आपल्याला पिकेल पण सापडलंय आता। मित्रांनो हा बघा एकदम भारी पिकलेला आंबा सापडलाय आपल्याला, एकदम मस्त आहे आणि कावळ्यांनी पण खाल्लेला आहे तो आंबा, पण मग तरी पण आपण घरी घेऊन जाऊ। आता पहिला आहे त्याच्यामुळे आपण ते कापून आणि क्लिअर करून मग खाऊ। तर तुम्हाला दाखवेल मी कशा प्रकारे किती भारी लागतात ते। आणि चला अजून आपण फिरू थोडं। आणि मित्रांनो इथून तिथून डायरेक्ट आंब्याचे रानच रान आहे।
केशरचे आंबे आहेत आणि एकदम हे छोटे छोटे आहेत, एवढे काही मोठाले नाही आहेत आणि भारी आहेत. आंब्यावरती खूप लागलेले आहेत अजून आणि याच्या 15 दिवसानंतर हे आंबे तोडले जातील आणि पिकवले जातील, बाजारमध्ये विकायला नेतील. आपल्याला इतके भेटले आणि तिथं पण एक पडलेला आहे त्या आंब्याखाली, तर चला जाऊन पाहू पिकला आहे की नाही. कच्चा आहे तो आणि पडला आहे त्याच्यामुळे फुटला आहे तो. तर चला आता तिकडं घरी जाऊ आणि आता आपल्याला निघायची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे आता घरी जायचं आहे आपल्याला. चला.